तर नमस्कार मित्रांनो, आणि आजचा जो सामना आहे के वर्सेस SRH, दोन्ही टीम खूप चांगल्या प्रकारे आहेत आणि दोन्ही टीमने पहिल्या मॅचमध्ये 200+ रन काढले होते आणि दोन्ही टीमची बॅटिंग लाईनअप खूप चांगली आहे. पण बॉलिंग लाईनअपमध्ये कुठंतरी थोडासा बदल हवा आहे. आणि आज पाहायला गेलं तर हैदराबादकडनं अभिषेक शर्मा कशा प्रकारे खेळू शकतो ते बघणं खूपच महत्त्वाचं आहे. कारण मागच्या मॅचमध्ये RCB सोबत तो काही चांगला परफॉर्मन्स केलेला नाही, पण या मॅचमध्ये पण त्याला यश मिळणं खूपच अवघड आहे. कारण त्याच्या विरुद्ध खेळणार आहे वरुण चक्रवर्ती आणि सुनील नारायण. दोन्ही स्पिनर हे अभिषेक शर्मासाठी घातक ठरू शकतात. पण पॉवर प्लेचं षटक हे जर तो खेळून काढला, पॉवर प्ले जर चांगल्या प्रकारे अभिषेक शर्मा खेळला तर तो चांगले रन बनवू शकतो. कारण पॉवर प्ले नंतरच 5व्या किंवा 6व्या ओव्हरनंतरच स्पिनर येणार आहेत. तर सुनील नारायणला कितवी ओव्हर देईल हे बघणं खूपच महत्त्वाचं आहे. कारण अभिषेक शर्माचा रेकॉर्ड स्पिनरसोबत थोडासा ऑफ स्पिनरसोबत खराब आहे आणि त्या बदल्यात ट्रेविस हेड तर चांगल्या प्रकारेच खेळतो. पण पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे. कारण SRH वर्सेस KKRचा जो शेवटचा सामना झाला होता, त्या सामन्यामध्ये हैदराबादनं खूप बेकार धुतलं होतं KKRला. 278 धावा दिल्या होत्या आणि तो सामना जिंकला होता. पण दोन्ही टीमची तुलना करायला गेलं तर KKRचं पारडं हे खूपच जड आहे. मागच्या 2023च्या रेकॉर्डपासून बघायला गेलं तर KKR हा खूप जास्त मॅचेस जिंकलेला आहे. त्या मानात हैदराबाद हे कमी मॅचेस जिंकलेले आहेत. पण सध्या त्यांची बॅटिंग लाईनअप पाहायला गेली तर खूपच हैदराबादची तगडी आहे. 300+ रन मारण्याची क्षमता त्यांच्याकडे आहे, पण बॉलर हे त्यांचे खूपच कमजोर आहेत, जे 300 रन 20 ओव्हरच्या आतमध्ये द्यायला पण मागं पुढे बघणार नाहीत. अशा प्रकारची बॉलिंग लाईनअप आहे. दोन्ही टीमची प्लेइंग 11 काय असू शकते ते आज बघूया. हैदराबादची संभावित प्लेइंग 11: अभिषेक शर्मा, ट्रेविस हेड, ईशान किशन कप्तान आहे, हेनरिक क्लासनला बघणं खूप महत्त्वाचं आहे. कारण लास्टच्या मॅचमध्ये हेनरिक क्लासननं शतक मारलं होतं KKR विरुद्ध. तर हेनरिक क्लासन आहे. त्याच्यानंतर नितेश कुमार रेड्डी आहे, अनिकेत वर्मा, सलील अरोडा, हर्ष दुबे, ईशान मलिंगा किंवा लियम लिव्हिंगस्टन दोन्हीमधला एक खेळवला जाणार आहे. डेव्हिड पेन, जो लास्टच्या पहिल्या ओव्हरला खूप महागडा झाला होता RCB विरुद्ध, पण नंतर त्यांनी कमबॅक चांगल्या प्रकारे केलेला आहे. त्यानंतर हर्षल पटेल, जयदेव नाटकर. या बदल्यात कोलकाता नाईट रायडर्सची प्लेइंग 11 संभावित आपण बनवू शकतो. फिन एलेन चांगल्या प्रकारचा बल्लेबाज आहे, जो अजिंक्य रहाणेसोबत ओपनर करत होता. पण ओपनिंग जोडी थोडीशी चेंज करायला पाहिजे का? कारण सुनील नारायण हा दरवर्षी ओपनर येणारा बॅट्समन आहे आणि तो ओपनरला आल्यानंतर पहिलं पॉवर प्लेचं षटक हे खूप चांगल्या प्रकारे खेळून काढतो. आणि जर तो पॉवर प्ले टिकला तर आपल्या टीमला एक चांगल्या स्कोअरपर्यंत पोहोचवतो. तुम्हाला काय वाटते कमेंटमध्ये सांगा. त्यानंतर आहे कॅमरन ग्रीन ज्याला जितका महागडा विकत घेतला आहे तितका महागडा तर तो खेळलेला नाही, कारण मागची मॅच खूप स्वस्तामध्ये आऊट झालेला आहे. त्याच्यानंतर आहे सूर्यवंशी, रिंकू सिंह, रमनदीप सिंग, अनुकूल रॉय, सुनील नारायण, वैभव अरोडा, वरुण चक्रवर्ती, ब्लेसिंग मुजरबानी आणि इम्पॅक्टमध्ये कार्तिक त्यागी वगैरे असू शकतो. तुम्हाला काय वाटतं आज कोण जिंकेल? मला वाटते आज KKR जिंकणार आहे, कारण KKRच्या होम ग्राउंडवरती हा सामना आहे. त्यामुळे होम ग्राउंडचं त्यांना थोडासा लाभ भेटणार आहे आणि आजचा सामना KKR जिंकून तो 2 पॉईंट्स घेऊन जाणार आहे. तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला फॉलो करा, लाईक करत जावा, कमेंट करत जावा आणि असंच भरभरून प्रेम देत जावा. धन्यवाद.